अजूनही मला ती उन्हाळ्याची सुट्टी आठवते, ज्या वेळेला रस्त्यावर टिंगटिंग आवाज यायला लागला, की मी अगदी ₹5 फरशीवर घरभर लोळायचे, आरडाओरडा करायचे. ते फक्त मटका कुल्फीकरिता. परंतु काळ बदलला, वेळ निघून गेला, की तसतशी या मटका कुल्फीची जागा आईस्क्रीमने घेतली आणि बस आपण फक्त आईस्क्रीम पार्लरमध्येच जाऊन ही आईस्क्रीमची मजा घेऊ शकलो. पण अजूनही ती मटका कुल्फी नक्कीच आठवते, तोंडाला पाणी सुटतं. हीच मटका कुल्फी अगदी ओरिजिनल चवीची आमच्या घराशेजारीलच राहणारी राजस्थानी भाभी कशी बनवते त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. या कुल्फीला तुम्ही बासुंदी कुल्फी देखील म्हणू शकता, एवढी ही जबरदस्त चवीची तयार होते. मुलाने कधी ही ठेल्यावरची कुल्फी खाल्ली नव्हती, म्हणून मी माझ्याच जुन्या आठवणींमध्ये त्याला देखील घेऊन गेले. चला तर मग गाड्यावर मिळणाऱ्या अस्सल मलाईदार कुल्फीच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची ही मलाईदार कुल्फी पटकन वितळू नये, पाण्यासारखी होऊ नये याकरिता मी खास टिप्सही देणार आहे. सर्वात अगोदर नटी फ्लेवर करिता आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, ते भाजून घेऊयात. त्यामध्ये 7 ते 8 बदाम, 7 ते 8 काजू, 10 ते 12 पिस्ता आणि 4 ते 5 इलायची घेतली होती. इलायची सालीसह अशी भाजून घेतली की ती पटकन अशी दळली जाते, पावडर होते आणि मग सालीचा देखील सुगंध आपल्या कुल्फीमध्ये येईल. ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर आता पाववाटी सुकं किसलेलं खोबरंही मी भाजून घेणार आहे. यामुळे ना कुल्फीला खूप छान असं दाणेदार टेक्स्चर येतं, टेस्टही छानच येते आणि महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना मायग्रेनचा त्रास होतो, तर त्यापासूनही सुटका मिळते. आता हे भाजून घेतलेलं संपूर्ण साहित्य आपण मिक्सरला दळून घेणार आहोत. याची जर अशी जाडसर पूड बनवून घ्यायची आहे, त्याकरिता हे मी पल्स मोडवरच दळती आहे. तुमच्या मिक्सरला अशी सिस्टीम नसेल तर मग तुम्ही मिक्सर चालू बंद करून देखील दळून घेऊ शकता. तर बघा, साधारणतः आपल्याला या पद्धतीचं याचं टेक्स्चर हवंय, इतकं हे जाडसर मी ठेवलंय. तयार झालेली पूड तुम्ही 6 महिन्यांपर्यंत देखील स्टोअर करू शकता, कारण ही आपण भाजून घेतलेली आहे. याला जराही खवट वास येणार नाही. आता यामध्ये घालूयात पाववाटी मिल्क पावडर, ज्यामुळे आपल्याला दूध जास्त आटवण्याची गरज पडणार नाही, टेस्टही छान येईल. ही मिल्क पावडर साधारणतः ₹20चं पॅकेट मला मिळालं होतं. पण जर हे तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही भाजून घेतलेलं बेसन पीठही वापरू शकता. यामुळे देखील कुल्फीला टेस्ट मस्त येते, टेक्स्चरही छान येतं. तयार झालेलं आपलं हे कुल्फी प्रीमिक्स तुम्ही 6 महिन्यांपर्यंत कधीही वापरू शकता. यातील मी फक्त 2 मोठे चमचे प्रीमिक्स घेतलं. यामध्ये जर असं दूध घातलंय. हे व्यवस्थित मिक्स करून घेते. यामध्ये जराही गुठळी राहू द्यायची नाही. हे मिश्रण आपण कुल्फी तयार करण्या अगोदरच भिजवून ठेवलं तर मिल्क पावडर व्यवस्थित या दुधामध्ये भिजली जाईल आणि यामुळे दुधाला पटकन असा दाटसरपणा येईल. आता गॅसवर एक जाडबुडाची पसरट आकाराची कढाई ठेवली आहे. त्यामध्ये घालूयात अर्धा कप साखर. वजनी प्रमाणात साधारणतः 130 ग्रॅम आहे. 2 लिटर कुल्फीकरिता एवढी पुरेशी आहे. आता ही साखर जरा सुद्धा आपल्याला हलवायची नाहीये. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवूयात आणि जर अशी साखर विरघळायला लागली की मगच ही चमच्याने हलवूयात. असं केल्यामुळे आपल्या या साखरेचं खूप पटकन पाकात रूपांतर होतं, रंगही अगदी छान येतो. साखर डायरेक्ट दुधात न टाकता या पद्धतीने वितळून घेतली की मग आपल्या कुल्फीला पटकन पाणी सुटत नाही, पटकन कुल्फी वितळत नाही. ही टिप्स तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. साखर पूर्णतः वितळल्यानंतर लगेच यामध्ये 2 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घालूयात. हे दूध मी हलकसं कोमट करून घेतलं होतं. यामुळे आपल्या दुधाला पटकन उकळी येईल. तुमच्याकडे जर गाईचं दूध असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता हे आपण सतत हलवत छान असं ढवळून घेऊयात. मग अशी जी आपण साखर वितळून घेतलेली होती ना, ती सुद्धा हळूहळू करत या दुधामध्ये डिझॉल्व्ह होईल, मिक्स होईल आणि दुधाचा रंग आपोआपच बदलायला लागेल. जरा वेळानंतरच आपल्या या दुधाला छान अशी खळखळून उकळी आली आहे. यावर जर अशी मलाई जमा झाल्यासारखी दिसत होती, ती मी या दुधामध्येच मिक्स करून देते. असंच आपल्याला साधारणतः 4 ते 5 वेळेस करायचं आहे. त्यावेळेला कुठे आपल्याला इतपत असं घट्टसर दूध मिळेल आणि प्रत्येक वेळेला आलेली मलाई या दुधामध्ये मिक्स केल्यामुळे छान असं दाणेदार टेक्स्चरही येईल. आता हे आपलं मिश्रण व्यवस्थित भिजलं गेलं होतं, किती मस्त फुललंय. आता हे मी दुधामध्येच घातलंय. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अगदी जरा वेळाकरिता तयार झालेलं मिश्रण शिजवून घेऊयात. असं केल्यामुळे आपल्या दुधाला पटकन घट्टसरपणा येईल. यामध्ये जेवढा काही आणखी थोडाफार पाण्याचा अंश असेल तो पूर्णतः नाहीसा होईल. काही वेळानंतर तुम्ही बघितलं असेल, बघा आपल्या या मिश्रणाचा रंग किती छान असा डार्क झालेला आहे.
अगदी बासुंदीसारखं टेक्स्चर आलंय, दाटसरपणा आलाय. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आणखी थोडंसं दाटसर होतंच. त्यामुळे लगेचच गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण जरासं थंड करून घेऊयात. तुम्हाला जर या कुल्फीची क्वांटिटी आणखी जास्त प्रमाणात वाढवायची असेल, या मिश्रणाचं व्हॉल्यूम आणखी वाढवायचं असेल, तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता, ज्यामुळे या मिश्रणामध्ये हलकासा फ्लफीनेस येतो. कुल्फीची क्वांटिटीही वाढते. परंतु मला ना या कुल्फीचं दाणेदार टेक्स्चर जास्त हवं होतं. कुल्फी खाताना रबडीसारखी लागावी असं वाटत होतं, त्यामुळे हे काय मी मिक्सरला फिरवून घेतलं नाही. आता ही कुल्फी सेट करण्याकरिता मी एकसारखे 250 ml चे उभट आकाराचे डबे घेतलेले आहेत. यामध्ये आपण या कुल्फ्या सेट करू शकतो किंवा मग जर तुम्हाला कुल्फी बनवायची नसेल, मटका कुल्फी बनवायची असेल, तर या पद्धतीने मटके किंवा असा एखादा सरळ उभा ग्लासही वापरू शकता. तुमच्या घरात जे कोणतं भांडं असेल ना, ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आता यामध्ये आपण कुल्फीची हाईट किंवा जाडी कितपत हवी आहे ना, त्यानुसार मिश्रण भरून घेऊयात. या मिश्रणाच्या टेक्स्चरवरून तुमच्या लक्षात आलंच असेल हे किती छान असं घट्टसर तयार झालंय. तर बघा, जास्तीचं दूध न आटवता अगदी छोट्या काही गोष्टी आपण पाळल्या तर अगदी ठेल्यासारखीच घरच्या घरी कुल्फी स्वस्तात मस्त बनवू शकतो. अगदी कमी वेळ लागतो, कमी खर्चही येतो. ही कुल्फी बनवण्याकरिता मला साधारणतः 150 रुपये खर्च आलाय, परंतु अगदी 300 रुपयाच्या कुल्फीलाही लाजवेल इतकी ही चविष्ट तयार झाली होती. एवढ्या मोठ्या क्वांटिटीत बनली होती. आता हे भरून घेतलेले भांडे आपल्याला फ्रीजरला स्टोअर करायचे आहेत थंड होण्याकरिता. त्यामुळे डब्यांना तर मी झाकण लावलं, पण आता या ग्लासांमध्ये देखील बर्फ जमा होऊ नये याकरिता यावर अशा पद्धतीने घरात कोणताही जो कोणता कागद असेल तो घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ग्लास पूर्णतः एअरटाईट करायचा आहे. त्यावर एखादा रबर किंवा मग दोरा बांधून द्यायचा आहे. असं केल्यामुळे आपली कुल्फी ही छान अशी घट्ट होईल. सोबतच यामध्ये जरासुद्धा पाण्याचा अंश जाणार नाही, बर्फ जमा होणार नाही. जर तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉईल पेपर असेल तर तो तुम्ही वापरू शकता. परंतु आपण कुल्फी घरगुती बनवतोय तर जुगाडही घरगुतीच करूयात, ज्यामुळे आपल्या गृहिणींच्या मनाला आणखी जास्त समाधान मिळेल. संपूर्ण भांडी व्यवस्थित रॅप झाल्यानंतर आता हे मी फ्रीजरला ठेवायला चालली आहे. फ्रीजरला ठेवताना 1-2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या. ते म्हणजे डबे व्यवस्थित रॅप केलेले असावे. ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो त्या ठिकाणी हे डबे ठेवायचे आहेत. फ्रीजचा स्पीडही फुल करून द्यायचा आहे. आता दरवाजा बंद करूयात आणि कमीत कमी 9 तास किंवा रात्रभराकरिता वाट बघूयात. आपली कुल्फी या ठिकाणी तयार झाली आहे, मस्त अशी सेट झाली आहे, ती बघूयात. डब्यांना झाकण लावलेलं असल्यामुळे यामध्ये जरासुद्धा बर्फ जमा झालेला नाहीये. अगदी व्यवस्थितरित्या ही सेट झालेली होती. आता याची मटका कुल्फी कशी करायची ते दाखवते. त्याकरिता आपल्याला अशा पद्धतीच्या स्टिक घ्यायच्या आहेत. हलकेशी यामध्ये 4 निशाण लावून घेते, ज्यामुळे आपल्याला कुल्फीचे भाग कसे करायचे आहेत ते लक्षात येतील. आता या ज्या स्टिक आहेत ना, त्या कुल्फीमध्ये छान अशा मधोमध खोचूयात. एका डब्यामध्ये साधारणतः आपल्या 4 कुल्फ्या तयार होतात. तर एका त्रिकोणी कुल्फीच्या मधोमध आपल्याला ही स्टिक रोवायची आहे, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. स्टिक रोवून झाली की जरा वेळ हा डब्बा असाच हातावर गोल गोल फिरवत राहायचा. यामुळे हातांची जी उष्णता आहे ती डब्याला लागते. यामुळे आपली कुल्फी थोडीशी मेल्ट होते आणि या डब्यातून सहजतेने बाहेर निघते. जर या पद्धतीने तुमची कुल्फी निघत नसेल तर तुम्ही जरा वेळाकरिता नॉर्मल पाण्यामध्ये हा डब्बा बुडवून घेऊ शकता. या कुल्फीच्या साईडच्या टेक्स्चरवरून तुमच्या लक्षात आलंच असेल किती मस्त अशी मलाईदार आपली ही कुल्फी तयार झाली आहे. लगेचच कट करून दाखवते. बघा, या कुल्फीला जरासुद्धा पाणी सुटत नाहीये. अगदी ठेल्यावर ज्या पद्धतीने मस्त अशी घट्टसर ही कुल्फी तयार झालेली असते ना, अगदी सेम पद्धतीची आपली कुल्फी या ठिकाणी बनलेली आहे. जरासुद्धा यामध्ये बर्फ जमा न झाल्यामुळे अगदी सहजतेने ही कापली गेली. तयार झालेली मलाईदार कुल्फी तुम्ही अशीच सर्व करू शकता किंवा यावर थोडेफार ड्रायफ्रूट्स टाकूनही खाऊ शकता. अगदी जबरदस्त लागते. मी गेल्या 2 वर्षांपासून तुमच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीने हीच मलाईदार कुल्फी कशी बनवायची याची रेसिपी शेअर केली आहे. प्रत्येक वेळेला मी यामधील पदार्थ हे वेगवेगळ्या पद्धतीने वापरून बघितलेले आहे. प्रत्येक वेळेला टेस्ट ही अप्रतिमच येते. त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. उन्हाळ्याची खरी मजा घ्यायची असेल तर एकदा तरी ही ठेल्यावरची कुल्फी घरगुती पद्धतीने बनलीच जायला हवी. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
आता ही डब्यातील कुल्फी तर पाहिली, इतरही कुल्फ्या कशा सर्व्ह करायच्या ते दाखवते.